दरम्यान या विमान अपघाताची उच्चस्तरीय चौकशी सुरू झालेली आहे। तपासासाठी आता विशेष तज्ञांची टीम आता सरकारकडून स्थापन करण्यात आली आहे। संपूर्ण परिसर रिकामा करून आता तपास सुरू केला जातोय। त्यामुळे आता विमान अपघातानंतर आता तपासासाठी तज्ञांची एक विशेष टीम सरकारनं स्थापन केलेली आहे। संपूर्ण परिसर रिकामा करून आता तपासाला वेग आलेला आहे। विमान अपघाताची उच्चस्तरीय आता चौकशी सुरू झालेली आहे। हा विमान अपघात कसा झाला, का झाला, काही त्रुटी होत्या का, कशामुळे झाला, याचा देखील आता तपास केला जाणार आहे। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी चंद्रकांत शिंदे सध्या आपल्या सोबत आहेत। चंद्रकांत सर, विमानाची आता उच्चस्तरीय चौकशी सुरू झालेली आहे, काय अधिकचे अपडेट्स आहेत? सिद्धेश, आपण जर बघितलं तर काल जो अहमदाबादमध्ये विमान अपघात झाला तर त्या विमान अपघातामध्ये तांत्रिक बिघाड असल्याचं तर प्राथमिकदृष्ट्या आपल्याला दिसून येतंय। कारण जेव्हा विमान उडालं त्यानंतर काही क्षणातच पायलटने आपत्कालीन मेसेज पाठवला होता आणि त्यानंतर अक्षरशः 5 ते 10 सेकंदातच विमानाचा अपघात झाला। तर तो नक्की अपघात कशामुळे झाला, काय झाला, त्याच्यामध्ये काय त्रुटी होत्या आणि विमान उडण्यापूर्वीची तपासणी केली जाते, तर त्या तपासणीचा अहवाल योग्यरित्या दिला होता का किंवा तपासणी योग्यरित्या केली होती का किंवा दुसरं काही टेक्निकल प्रॉब्लेम होता का, ते ह्या सगळ्याची चौकशी करण्यासाठी ही एक विशेष तपास समिती स्थापन करण्यात आली आहे। आणि ही तपास समिती फक्त विमानाचं नव्हे तर ग्राउंड स्टाफ जो आहे तर ग्राउंड स्टाफची चौकशी करणार असल्याची माहिती मिळते सिद्धेश। चंद्रकांत सर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल। तुम्ही जोडलेलेच राहा, कारण आणखी काही बातम्यांसंदर्भातले अपडेट्स तुमच्याकडून जाणून घ्यायचे आहेत।